ते कोणी लक्ष देत नाही जनतेवर आणि याची इतक्या प्रचंड बहुमताने हे सरकार निवडून आली होती 2024ला. लोकांना वाटला होता की ठीक आहे, भाजपची महायुतीची सरकार आली आहे, आमच्या जीवनात काहीतरी परिवर्तन होतील. पण झाला काय, हे आपसमध्ये भांडण करतात. हे जे AIMI आहे आणि हे भाजप आहे, एक दुसऱ्यांची बी टीम ए टीम म्हणून खेळतात. पण ह्याच्यामध्ये जनताला त्रास होतात ना. ह्यांना माहित आहे की जर आम्ही एक हिंदूची गोष्ट करणार, एक मुस्लिमची गोष्ट करणार, या दोघा आपसमध्ये लढणार, जे मेन मुद्दे आहेत लोकांचे ते लोक विसरून जातील आणि ह्यांचा फायदा होतील. असा एक नियोजित करून हे जे प्रसंग आपल्या राज्यात चालला आहे, दुर्दैवी आहे, चुकीचं आहे. असं झालं नको पाहिजे होता, पण दुर्दैव आहे. लोकांनी यांना इतक्या वेळी निवडून दिलाय. यांच्याकडे खासदार आहेत, आमदार आहेत, पण लोकांचे मुद्दे कुठे आहेत? हे दोघा नेते जे बसले आहेत, एक समजा महायुतीचे नेते आहेत, एक समजा त्यांची बी टीम आहेत. जे मेन मुद्दा होता, जे मुख्य मुद्दा होता लोकांच्या विकासासाठी, जे शेतकऱ्यांच्या प्रश्न, मराठवाड्यामध्ये इतका पूर दुष्काळ आहे, बाकी विदर्भला परिस्थिती खूप वाईट आहे, ते सगळं विसरून फक्त हिंदू आणि मुस्लिम ह्याच्यामध्ये कसा हे करायचं आहे, कसा म्हणजे रॅली काढायची आहे, कसा उपद्रव करायचा आहे एक दुसऱ्यांच्या. म्हणजे पूर्वी जी तुम कुठेतरी फूट पाडण्याचा हा प्रकार आहे असं तुम्ही म्हणताय. आपण थेट त्यांनाच विचारूया ना, कारण ते दोघंही इथे आता आहेत उपस्थित आपल्याबरोबर. इम्तियाजी, तुम्ही केलेला आरोप खरं तर पुन्हा एकदा तुमच्यावरती उलटा झाला असं म्हणायला पाहिजे आणि लोकांच्या पण प्रतिक्रियांमध्ये आपण बघितलं होतं की A टीम B टीम